नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज मी तुम्हाला अशा एका शिक्षिकेची कथा सांगणार आहे जिच्या प्रेमाची व्याख्याच वेडेपणा आहे. साधारणपणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवतात, पण या कथेतली शिक्षिका आपल्याच विद्यार्थ्याला मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाते हे पाहून तुमचेही डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाहीत. ही कहाणी आहे एका सायको मुलीची, जिने एका विद्यार्थ्याच्या प्रेमात चक्क एक खून केला आणि स्वतःची ओळख बदलून त्याच्या शाळेत शिरली. या चित्रपटाचे नाव आहे बॅड सिस्टर आणि ही कहाणी एका कॅथोलिक शाळेभोवती फिरते. कथेची सुरुवात होते जेसन नावाच्या एका तरुण मुलापासून. जेसन हा सेंट जूड्स नावाच्या एका प्रतिष्ठित कॅथोलिक बोर्डिंग स्कूलमध्ये शिकतो. जेसन हा दिसायला देखणा असून तो शाळेचा विद्यार्थी तर आहेच, पण त्यासोबतच तो एक सोशल मीडिया पर्सनॅलिटी सुद्धा आहे. त्याला संगीताची प्रचंड आवड आहे आणि तो आपले गाणे रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकत असतो, ज्यामुळे शाळेत तो खूप प्रसिद्ध आहे. पण जेसनच्या या प्रसिद्धीला एक गडद बाजूही आहे जी त्याला अजून माहीत नाही. त्याच्या फॉलोअर्सपैकी एक व्यक्ती अशी आहे जी फक्त त्याची गाणी ऐकत नाही तर त्याच्या आयुष्यात घुसण्यासाठी टपून बसली आहे. जेसनच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावलं तर आपल्याला दिसतं जेसनच्या वडिलांचा त्याच्या संगीताला विरोध आहे. जेसनच्या वडिलांना त्याचं गाणं आवडत नाही. त्यांना वाटते की जेसनने गाणे वगैरे सोडून पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर द्यावे, पण जेसनला मात्र म्युझिकमध्येच आपले करिअर आणि प्रोफेशन बनवायचे आहे. या वैचारिक मतभेदामुळे बाप लेकात नेहमीच तणाव असतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि आता वेळ आली आहे शाळेत परतण्याची. हे एक कॅथोलिक बोर्डिंग स्कूल आहे. जेसन आणि त्याची बहीण जोई यांना त्यांचे आई वडील शाळेत सोडायला येतात. शाळेत पाऊल ठेवताच आपल्याला भेटते सारा. सारा ही जोईची रूममेट आहे आणि तिचं जेसनवर मनापासून प्रेम आहे, पण जेसन सध्या आपल्याच धूनमध्ये हरवलेला असतो. शाळेत आल्यावर आपल्याला सिस्टर रेबेका दिसतात, ज्या जेसन आणि जोईच्या शिक्षिका आहेत. त्या खूप कडक शिस्तीच्या आहेत. त्या जेसनच्या पालकांना वचन देतात की त्या दोन्ही मुलांची नीट काळजी घेतील. यानंतर सिस्टर रेबेका शाळेत नव्याने रुजू झालेल्या एका शिक्षिकेला भेटतात, जिचे नाव आहे सिस्टर सोफिया. आज सिस्टर सोफियाचा या शाळेतील पहिलाच दिवस आहे. पण सोफियाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे. ती साधी शिक्षिका वाटत नाही. सिस्टर रेबेका सोफियाला शाळेचे नियम आणि प्रोटोकॉल समजावून सांगतात. त्या स्पष्ट करतात की या शाळेत शिक्षकांना मेकअप करून येण्याची परवानगी नाही. हे ऐकताच सिस्टर सोफिया ताबडतोब आपल्या ओठांवरची लिपस्टिक पुसून टाकते, जणू ती किती आज्ञाधारक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. यानंतर सिस्टर रेबेका सोफियाला संपूर्ण शाळा दाखवू लागतात. फिरत असताना त्यांची गाठ जेसनशी पडते. सिस्टर रेबेका जेसनची ओळख नवीन टीचर सिस्टर सोफियाशी करून देतात. पण सोफियाच्या लक्षात येते की जेसन आज थोडा उदास आणि अपसेट आहे. यावर रेबेका तिला माहिती देतात की काही दिवसांपूर्वी जेसनने नशेच्या हालतमध्ये त्याच्या वडिलांच्या कारचा अपघात केला होता. तेव्हापासून त्याचे वडील त्याच्यावर खूप नाराज आहेत. पण खरी गंमत तर पुढे आहे. जेव्हा सोफिया आपल्या खोलीत एकटी असते तेव्हा ती आपला लॅपटॉप उघडते. लॅपटॉपवर ती जेसनचा फोटो आणि व्हिडिओ पाहू लागते आणि त्याच्याकडे आकर्षित होऊन चक्क स्क्रीनवरच त्याला किस करते. तिच्या या वागण्यावरून आणि ती ज्या नजरेने त्याला बघत होती त्यावरून हे स्पष्ट होते की ही सोफिया जेसनला आधीपासूनच ओळखते आणि तिच्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी शिस्त आहे. दुसऱ्या दिवशी सोफिया आपला पहिला क्लास घेण्यासाठी वर्गात जाते. ती सर्व विद्यार्थ्यांसमोर आपली ओळख करून देते. पण तिचे लक्ष जेसन आणि साराकडे जाते. ती पाहते की जेसन आणि सारा एकमेकांशी बोलत आहेत आणि हसत आहेत. जेसन दुसऱ्या कोणाशी तरी बोलतोय हे तिला सहन होत नाही. रागाच्या भरात ती साराला ओरडते आणि तिला तिथून उठवून वर्गाच्या सर्वात पुढच्या बाकावर बसायला लावते. जोई, जी जेसनची बहीण आहे, तिला हे सगळं खूप विचित्र वाटतं. सोफियाचे हे रूढ आणि रागीट वागणे पाहून साराला खूप राग येतो. तिला जाणवतं की सोफियाची वागणूक इतर नन्सपेक्षा खूप वेगळी आहे, कारण एका कॅथोलिक शाळेत शिक्षकांचे वागणे इतके उद्धट सहसा नसते. जेव्हा सोफिया क्लास सुरू करण्यासाठी पुस्तक उघडते तेव्हा जोई तिला आठवण करून देते की क्लास सुरू होण्यापूर्वी आपण प्रार्थना करतो. सोफियाला हे नियम माहीत नसल्यासारखे वाटते. ती स्वतः प्रार्थना करण्याऐवजी जोईलाच प्रार्थना करायला सांगते. जोई आणि इतर सर्व विद्यार्थी प्रार्थना करू लागतात, पण जोई बघते की सोफिया प्रार्थना करत नाहीये. जोईच्या लक्षात येतं की सोफियाला प्रार्थनेचे साधे शब्दही नीट माहीत नाहीत. हा प्रकार जोईला संशयास्पद वाटतो आणि तीही गोष्ट आपला भाऊ जेसनला सांगण्याचा प्रयत्न करते. पण त्याचवेळी जेसनला साराचा मेसेज येतो, त्यामुळे तो जोईच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही. शाळा सुटल्यानंतर सोफिया संधी साधून जेसनला गाठते. ती त्याला सरळ विचारते, ती सारा तुझी गर्लफ्रेंड आहे का? यावर जेसन उत्तर देतो की नाही, माझी कोणीही गर्लफ्रेंड नाहीये. हे ऐकून सोफियाच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो आणि ती खूप खुश होते. ती त्याला सारापासून दूर राहण्याचा आणि अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला देते.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती बदलते. सोफिया जेसन आणि साराला शाळेत एकमेकांना किस करताना पाहते. हे दृश्य पाहून तिच्या रागाचा पारा चढतो. ती जेसनला वर्गात पाठवते आणि साराला तिथेच थांबून तिच्यावर ओरडू लागते. सारा, जी एका श्रीमंत बापाची मुलगी आहे, ती सोफियाला उलट उत्तर देते, तुम्ही मला ओळखत नाही, मी त्या माणसाची मुलगी आहे जे या शाळेला फंड देतात. पण सोफियाला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. ती साराला धमकी देते की तिने जेसनपासून दूर राहावे. क्लास संपल्यानंतर सोफिया जेसनला थांबायला सांगते. ती त्याला जाब विचारते, तू तर म्हणाला होतास की तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही, मग तू सारासोबत काय करत होतास? जेसनकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नसते. तो गप्प राहतो. त्यानंतर सोफिया त्याला सांगते की तुला माझ्या चेंबरमध्ये येऊन मला भेटावे लागेल. काही वेळानंतर जेव्हा जेसन सोफियाला भेटण्यासाठी तिच्या खोलीकडे जातो, तेव्हा त्याला तिथे एक विचित्र दृश्य दिसते. सोफियाने मुद्दाम आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवलेला असतो. आतमध्ये ती आपले कपडे काढत असते. तिचा हेतू अगदी स्पष्ट होता, व जेसनने तिला या अवस्थेत पाहावे आणि तिच्याकडे आकर्षित व्हावे. जेसन तिला पाहतो आणि तिथून निघून जातो. पण सोफियाचा डाव यशस्वी होतो, कारण जेसनचे मन विचलित झालेले असते. आता शाळेत एक आठवडा पूर्ण झाला आहे. वीकेंडला जेसन आणि जोईचे पालक त्यांना घरी नेण्यासाठी आले आहेत. पण इथे सोफियाची हालत खराब झाली आहे. तिला जेसनशिवाय करमत नाहीये. त्यामुळे ती एक नवीन नाटक रचते. ती सिस्टर रेबेकाला खोटे सांगते की तिच्या आंटीची तब्येत खूप खराब आहे आणि या बहाण्याने ती रजा घेऊन शाळेतून बाहेर पडते. इकडे घरी गेल्यावर जेसन आपल्या वडिलांना सांगतो की त्याला शाळेतून 1 वर्षाची सुट्टी हवी आहे, जेणेकरून तो आपल्या म्युझिक पॅशनवर काम करू शकेल. पण त्याचे वडील याला साफ नकार देतात आणि त्याला अभ्यासावर फोकस करायला सांगतात. यावरून बापलेकात जोरदार भांडण होते. नाराज होऊन जेसन घराबाहेर येतो आणि एकटाच गाणे गात बसतो. अगदी याच वेळी सोफिया आपली कार घेऊन जेसनच्या घराबाहेर आलेली असते. ती लपून त्याचे गाणे ऐकत असते आणि एन्जॉय करत असते. पण तिथेच जेसनला साराचा फोन येतो. हे पाहून सोफियाचा जळफळाट होतो. रागाच्या भरात तिचा पाय चुकून कशावर तरी आदळतो आणि आवाज होतो. जेसन आवाजाच्या दिशेने जाऊ लागतो. पण त्याला जोईचा मेसेज येतो आणि तो परत घरात निघून जातो. आता सोफिया ठरवते की कोणत्याही परिस्थितीत साराला जेसनपासून दूर करायचेच. यासाठी ती आपली पहिली चाल खेळते. रात्रीच्या अंधारात ती गुपचूप साराच्या खोलीत शिरते आणि तिच्या पुस्तकात ड्रग्ज लपवून ठेवते. बाहेर पडताना तिची गाठ सिस्टर रेबेकाशी पडते. घाबरण्याऐवजी ती शांतपणे खोटे बोलते की तिला काहीतरी आवाज आला म्हणून ती बघायला आली होती. साराच्याच खोलीत राहणारी जोई हे सर्व संभाषण ऐकते आणि तिला सोफियावर संशय येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये सोफिया विद्यार्थ्यांना पुस्तक उघडायला सांगते, जिथे तिने आधीच साराच्या पुस्तकात ड्रग्ज ठेवले होते. प्लॅननुसार जेव्हा सारा पुस्तक उघडते तशीच सोफिया तिला पकडते आणि म्हणते की तुला याची मोठी शिक्षा मिळेल. साराला रडवून रडवून विचारलं जातं, पण ती निर्दोष असते. ही बातमी वाऱ्यासारखी शाळेत पसरते आणि सोफियाच्या या कारस्थानामुळे साराला शाळेतून सस्पेंड केले जाते. पण सोफिया इथेच थांबत नाही. साराला रस्त्यातून हटवल्यावर सोफिया आता जेसनला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी दुसरी चाल खेळते. ती सिस्टर रेबेकाला सल्ला देते की शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या रूमची पण झडती घेतली पाहिजे. जेव्हा सिस्टर रेबेका जेसनच्या रूमची तपासणी करतात तेव्हा जेसनच्या बॅगीत दारूची बाटली सापडते. अर्थात हे काम सुद्धा सोफियानेच केलेले असते. जेसनवर खूप मोठं संकट येतं. जेसन रडकुंडीला येतो. तो सांगतो की ही बाटली त्याची नाही आणि जर त्याला सस्पेंड केले तर त्याचे वडील त्याला सोडणार नाहीत. त्याचे आयुष्य बर्बाद होईल. जेसनला घाबरलेले पाहून सोफिया मदत करण्याच्या बहाण्याने पुढे येते. ती सिस्टर रेबेकांना सांगते की जेसनला सस्पेंड करण्याऐवजी त्याला शाळेत शिक्षा म्हणून साफसफाईची कामे दिली जावीत, जी सहसा सिस्टर्स करतात. जेसनला हे मान्य करावे लागते कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो. जेसनला वाटतं की सोफियाने त्याला वाचवलंय, पण त्याला हे माहीत नसतं की सोफियाने हे सगळं तिच्या प्लॅनप्रमाणे केलेले असते. इथे आपल्याला सोफियाच्या भूतकाळाची एक झलक मिळते. ती खरी सिस्टर सोफिया नाहीच आहे. तिने सोशल मीडियावर जेसनला पाहिले होते आणि त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडली होती. जेसनला मिळवण्यासाठी तिने खऱ्या सिस्टर सोफियाचा, जी या शाळेत ट्रान्सफर होऊन येणार होती, तिचा खून केला. त्यानंतर तिची ओळख चोरून कागदपत्रे बदलून ही बनावट सोफिया या शाळेत शिक्षिका म्हणून आली आहे. कथेच्या वर्तमानात जेसन शाळेच्या बागेत शिक्षा म्हणून काम करत आहे, झाडे लावत आहे आणि सोफिया त्याच्यावर लक्ष ठेवून असते. सोफिया तिथे येते आणि मदत करण्याच्या बहाण्याने त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. लांबून जोई हे सर्व पाहत असते आणि तिला सोफियाचे वागणे खटकते. त्या रात्री सोफिया सर्व धार्मिक आणि नैतिक सीमा ओलांडते. ती जेसनच्या खोलीत शिरते. आत गेल्यावर ती सर्वात आधी आपला मोबाईल रेकॉर्डिंगवर लावून ठेवते.
मग ती आपल्या गळ्यातील नेकलेस काढते. जेसनला जाग येते आणि तो तिला पाहून गोंधळून जातो. सोफिया त्याला आपल्या मादक अदांनी भुरळ घालण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला किस करू लागते. जेसन घाबरतो. त्याला वाटते की हे पाप आहे आणि त्यांनी असे करू नये. पण सोफिया त्याला पटवून देते, त्याला इमोशनली ब्लॅकमेल करते. अखेर जेसन तिच्या मोहपाशात अडकतो आणि दोघेही एकमेकांच्या अत्यंत जवळ येतात. त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. जेसनला वाटतं की हे क्षणिक आकर्षण होतं, पण जेसनला हे माहीत नसते की सोफियाने या संपूर्ण कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. दुसऱ्या दिवशी जेसनला आपण केलेल्या गोष्टीचा प्रचंड पश्चात्ताप होतो. आपले पाप कबूल करण्यासाठी तो चर्चमध्ये फादरकडे कन्फेशन करायला जातो. तो गुडघे टेकून माफी मागू लागतो, पण जेव्हा तो वर पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. तिथे फादरच्या जागी सोफिया बसलेली असते. ती तिथेच त्याच्या मांडीवर बसते, त्याला किस करते आणि पुन्हा एकदा ते दोघे तिथेच इंटिमेट होतात. तिला जेसनवर पूर्ण ताबा मिळवायचा असतो. तिला फक्त त्याचं शरीर नको होतं, तर तिची इच्छा असते की जेसनने फक्त तिच्यासाठी गाणी गायली पाहिजेत आणि तिच्यावरच प्रेम केलं पाहिजे. या घटनेला एक आठवडा उलटून जातो. जेसन घरी जातो तेव्हा त्याला साराचा मेसेज येतो. तिने त्याला एका पार्टीसाठी बोलावले असते. त्याच वेळी शाळेत सोफियाला एक धक्कादायक गोष्ट दिसते. ती सिस्टर रेबेकाला फादर बिशपशी बोलताना पाहते. ते फादर खऱ्या सोफियाबद्दल बोलत असतात आणि ते तिला आधीपासून ओळखत असतात. आपली चोरी पकडली जाईल या भीतीने सोफिया घाबरते आणि तिथून पळ काढण्यासाठी पुन्हा आपल्या आंटीच्या तब्येतीचे कारण सांगून शाळेतून निघून जाते. त्या रात्री जेसन आपल्या वडिलांच्या विरोधाला न जुमानता साराच्या पार्टीला जातो. तिथे तो खूप दारू पितो. सारा त्याला एका खोलीत नेते आणि दोघे जवळ येतात. पण जेसनला सोफियासोबत घालवलेले क्षण आठवतात आणि तो अस्वस्थ होतो. तो तिथून निघून जातो. रस्त्यावर त्याला पोलीस पकडतात, कारण त्याच्या हातात बिअरची बाटली असते. पण तिथे सोफिया वेळेवर येते. ती पोलिसांना खोटे सांगते की जेसन मेंटली डिस्टर्ब आहे आणि त्याला सोडवून घेते. जेसन नशेमुळे घरी जाऊ शकत नाही म्हणून सोफिया त्याला हॉटेलवर घेऊन येते. तिथे ती पुन्हा त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी कपडे काढू लागते. पण आता जेसनला संशय येऊ लागतो की ही बाई प्रत्येक ठिकाणी त्याचा पाठलाग करत आहे. तो तिला स्पष्ट सांगतो की आपल्यात जे झाले ते पाप होते आणि मला याचा खूप पश्चात्ताप होत आहे. यापुढे आपल्यात असे काहीही होणार नाही. सोफिया त्याला इमोशनल करण्याचा प्रयत्न करते. सांगते की माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि तुला आयुष्यात जे करायचे आहे त्यासाठी मी तुला मदत करील. पण जेसन तिचे काहीही ऐकत नाही आणि तिला तिथेच सोडून निघून जातो. सोफियाला याचा प्रचंड राग येतो. दुसऱ्या दिवशी जेसन आणि जोई शाळेत जात असताना सोफियाची कार तिथे दिसते. जोई त्या कारचा नंबर नोट करते आणि ऑनलाईन चेक करते. तिला कळते की ती कार सोफियाच्याच नावावर रजिस्टर आहे. आता जोईला खात्री पटते की त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवणारी दुसरी तिसरी कोणी नसून सोफियाच होती. इकडे शाळेत जेसन आपल्या रूमवर जातो तेव्हा त्याला सोफिया बेशुद्ध पडलेली दिसते. तो घाबरून तिला माउथ टू माउथ ऑक्सिजन देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला लगेच कळते की ती फक्त नाटक करत आहे. जेसन चिडतो आणि म्हणतो की तो फादरला रिपोर्ट करेल. यावर सोफिया त्याला धमकी देते, जर तू रिपोर्ट केलेस तर मी सगळ्यांना सांगेन की एका विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत काय चाळे केले आहेत. जेसनला समजते की तो वाईट फसला आहे. कथेला एक वेगळे वळण मिळते जेव्हा सिस्टर रेबेका साराला पुन्हा शाळेत घेऊन येतात, कारण त्यांना तिच्या निर्दोषत्वावर विश्वास असतो. साराला परत आलेले पाहून सोफियाचा तिळपापड होतो. ती रेबेकाला नियम शिकवू लागते, पण रेबेका तिला गप्प करते. ती ठरवते की आता बोलून काही होणार नाही, आता कृती करावी लागेल. सारा परत आल्यामुळे जेसन आनंदाने गाणे गात असतो, पण सोफियाचा संयम आता सुटला होता. ती एका सायकोप्रमाणे वागू लागते. सारा जेव्हा बाथरूममध्ये अंघोळ करत असते तेव्हा सोफिया तिथे पोहोचते. ती क्रूरपणे साराचे डोके भिंतीवर आपटून तिची हत्या करते आणि हे एक ॲक्सिडेंट वाटावे म्हणून ती तिथे साबण टाकून देते. जेव्हा जोई बाथरूममध्ये जाते तेव्हा तिला साराची डेड बॉडी दिसते आणि ती किंचाळते. पोलिसांना हा अपघात वाटतो, पण जोईला संशय आहे की हे काहीतरी वेगळेच आहे. जेसनला आता खात्री पटते की ही सोफिया फक्त शिक्षिका नाही तर ती एक खुनी आहे. या घटनेनंतर सोफिया जेसनला भेटते. जेसन तिला म्हणतो, हे नक्कीच तू केले आहेस. यावर सोफिया निर्लज्जपणे म्हणते, इथे कोणीही गुन्हेगार नाही. सर्वात मोठा गुन्हेगार तर तू आहेस, ज्याने एका ननसोबत शरीर संबंध ठेवले आहेत. ती त्याला तो लपवून रेकॉर्ड केलेला MMS व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करते. ती म्हणते, जर तू पोलीस किंवा तुझ्या वडिलांना काही सांगितलंस तर हा व्हिडिओ जगासमोर येईल. विचार कर, एका ननसोबत संबंध ठेवणाऱ्या मुलाचं करिअर काय होईल. जेसन हताश होतो. इकडे शाळेत सिस्टर रेबेका सोफियाच्या आंटीच्या पत्त्यावर फुले पाठवण्यासाठी चौकशी करतात.
तेव्हा त्यांना समजते की त्या पत्त्यावर कोणाचाही मृत्यू झालेला नाही आणि तो पत्ता सुद्धा चुकीचा आहे. रेबेकाला आता सोफियावर पूर्ण संशय येतो. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून जेसन आणि जोई एकत्र येतात. त्याचवेळी जोईच्या आग्रहाखातर जेसन तिला सर्व सत्य सांगतो. दोघे मिळून ठरवतात की या सोफियाचा पर्दाफाश करायचाच. त्यांना शोधायचे आहे की ही बाई नक्की कोण आहे. दुसऱ्या दिवशी सिस्टर रेबेका सोफियाला आपल्या केबिनमध्ये बोलावतात. त्या तिला स्पष्ट सांगतात, जेव्हापासून तू आली आहेस शाळेत काहीतरी गडबड सुरू आहे. तुझी आंटी तुझे खोटे आता बस झाले. मी फादरला तक्रार करणार आहे. पण त्या काही करण्याआधीच सोफिया एका लॅम्पने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना बेशुद्ध करते. त्याचवेळी जेसन आणि जोई सोफियाच्या खोलीत पुरावे शोधण्यासाठी घुसतात. तिथे त्यांना एक धक्कादायक सत्य समजतं. त्यांना 2 लॅपटॉप मिळतात. एक खऱ्या सोफियाचा आणि दुसरा या खोट्या सोफियाचा, जिचे खरे नाव लॉरा असल्याचे त्यांना कळते. लॅपटॉपमध्ये जेसनचे शेकडो फोटो आणि चोरून काढलेले व्हिडिओ असतात. हे पाहून त्यांना खात्री पटते की लॉरा पूर्ण प्लॅन करून इथे आली आहे. ते हे पुरावे घेऊन सिस्टर रेबेकाकडे जायला निघतात, पण समोर साक्षात सोफिया उभी असते. जेसनच्या हातात लॅपटॉप पाहून तिला समजते की तिचे बिंग फुटले आहे. ती सायकोसारखं हसू लागते आणि म्हणते, तू गायलेली सर्व गाणी माझ्यासाठीच होती ना? जेसन, तू फक्त माझा आहेस. आपण दोघं मिळून एक नवीन जग निर्माण करू. हे ऐकून जेसन आणि जोईला खात्री पटते की ही मुलगी पूर्णपणे सायको झालीये. त्यानंतर तिथे जीवघेणा संघर्ष सुरू होतो. सोफिया जोईवर हल्ला करते आणि तिला लॅम्पने मारते. जेसन आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी धावतो. जेसन रागाने सोफियाचा गळा दाबू लागतो, पण सोफिया त्याला खाली पाडते आणि जखमी करते. ती जोईला मारणार इतक्यात सिस्टर रेबेका शुद्धीवर येतात आणि तिला अडवतात. सोफिया रेबेकालाही मारू लागते. परिस्थिती गंभीर होते. शेवटी जेसन स्वतःला सावरतो. तो आपल्या खिशातून एक स्क्रूड्रायव्हर काढतो आणि मागून सोफियाच्या पाठीत जोरात खुपसतो. त्या वारामुळे सोफियाचा जागीच मृत्यू होतो आणि हा थरार तिथेच संपतो. चित्रपटाच्या शेवटी आपल्याला ग्रॅज्युएशन डे दाखवला जातो. जेसन आता या धक्क्यातून सावरला आहे. त्याचे वडील त्याला माफ करतात आणि त्याच्या संगीताच्या करिअरला पाठिंबा देतात. जेसनचे डॅड जोईला तिची आईची कार भेट देतात आणि जेसनला एक नवीन गिटार गिफ्ट करतात. जेसनच्या वडिलांनी त्याचे स्वप्न स्वीकारले आहे. सर्व काही सुरळीत झाले आहे, पण जेसनच्या आयुष्यात घडलेली ही घटना तो कधीच विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही बॅड सिस्टरची कथा? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी थरारक मूव्ही एक्सप्लेनेशन्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.